नाही, हे जी RSSची पिलावळ आहे, ज्याला आपण पिलं म्हणू, ती पिलावळ नेहमी सातत्यानं अशा महापुरुषांचा किंवा इतर काही घटनांचा वर हे भाष्य करत असतात. त्याचा अर्थ असाच आहे की हे कुठंतरी समाजात फूट पडली पाहिजे, कुठंतरी बहुजनांची मुलं पेटून उठली पाहिजेत, त्यांची डोके खराब झाली पाहिजे, हा एक मूळ त्यांचा उद्देश असतो. राजे छत्रपती शिवरायांच्या बाबतीत बोलल्यानंतर काही दिवस होत नाही तर लगेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत अशा पद्धतीनं बोलल्या गेलं. बाबासाहेबांनी याच्यासाठीच तर मनुस्मृतीचं दहन केलं होतं की जो अधिकार फक्त ब्राह्मणांना वेद म्हणण्याचा होता तो मनुस्मृतीत अधोरेखित आहे. म्हणून बाबासाहेबांनी त्यावेळेसच मनुस्मृतीचं दहन केलं होतं. आणि ही वस्तुस्थिती आहे की त्यावेळेस ब्राह्मणांच्या व्यतिरिक्त कोण्या व्यक्तीला वेद म्हणण्याची परवानगी नव्हती. नाही, पण ज्या पद्धतीनं राज्यात भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं सरकार आहे असं असताना म्हणजे RSSच्या विचारात सरकार असं चर्चा आहे, असं असताना ज्या पद्धतीनं त्याच्यावर कुठलाही गुन्हा नोंदवला जात नाही आहे आणि वरून पोलीस संरक्षण दिले जात आहे, याकडे कसं बघतात? नाही, ही पद्धतच आहे किंवा हे ठरलेला कार्यक्रम आहे, ठरून केलेला कार्यक्रम असतो. त्यांना त्या पद्धतीनं बोलण्याच्यासाठी उद्विग्न केल्या जाते आणि पुन्हा त्यांच्या संरक्षणासाठी राज्याचा पैसा खर्च केला जातो. म्हणजे राज्यामध्ये कुठेतरी लोकांमध्ये असंतोष वाढावा म्हणून स्टेटमेंट केली जातात का? हो, निश्चितच. ह्या पद्धतीनं लोकांमध्ये संभ्रम राहावा. लोक फक्त त्या महागाई म्हणा किंवा बेरोजगारी असेल, इतर आता कापसाचे भाव नाही, तुरीचे भाव घसरलेले आहेत, तुरीचे भाव 7,100 आले, ह्या मूलभूत प्रश्नांच्या वरून त्यांचं लक्ष भटकवण्यासाठी ह्या अशा पद्धतीचे वक्तव्य केले जातात. मग त्यात महापुरुषाचे अवमान असेल किंवा अन्य असेल. भाऊ, महाराष्ट्रात परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्यानंतर महाराष्ट्रामध्ये जनक्षोभ उकळल्या, लोक सगळे रस्त्यावरती उतरल्याचं बघायला मिळालं होतं. भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस जे मनोज जरांगे जे संतोष देशमुख प्रकरणी खूप अग्रेसर भूमिका मांडतात, ते सुरेश धस असं म्हणतात की सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी पोलिसांवरती कुठलाही गुन्हा दाखल करू नये. त्यांची भूमिका कशी आहे? नाही, ही अशी दुपटी भूमिका घेऊन चालणार नाही, कारण ते सत्तेत आहेत म्हणून ते पोलिसांचं संरक्षण करतायत. की या घटनेसाठी तर मी दाव्यानं सांगतो की खऱ्या अर्थानं पोलिसच जबाबदार आहे. कारण घटना घडल्यानंतर पोलिसांनी जी तत्परतेनं तिथं बंदोबस्त लावायला पाहिजे किंवा इतर काही करायला पाहिजे होतं, तो बंदोबस्त केला गेला नाही आणि उलट दर्शी तिथले जे आंदोलक आहेत त्या आंदोलकांवर स्वतः लाठीचार्ज केला, गाड्या फोडल्या. पोलिसांचा याच्यात स्पष्ट सहभाग आहे. सुरेश धस साहेबांनी जी कणखर भूमिका संतोष देशमुखांच्या विषयी घेतली, तीच भूमिका सोमनाथ सूर्यवंशीच्या विषयी घेणं गरजेचं होतं. परंतु हा सरकारमध्ये असल्यानंतर पोलिसांना वाचवण्यासाठी हा त्यांचा दुपटीपणी आहे. संतोषजी हत्या जी झाली त्याच्यामध्ये एक दलित वॉचमन होता, त्याला मारहाण होती म्हणून तो तिथे गेले, त्याच्यानंतर त्यांची हत्या झाली. हे देखील कुठेतरी हे विसरलेले आहेत का? कारण दलित समाजाबद्दल वेगळा भाव आणि मराठा समाजाबद्दल वेगळा भाव यामधून तो प्रेरित दिसतो. नाही, हे महाराष्ट्रात स्पष्ट चित्र दिसते. कुठला कशा पद्धतीनं जातीयवाद आहे, कशा पद्धतीनं भेदभाव आहे, हा हे महाराष्ट्रात तुम्हाला सगळ्यांना दिसतोच आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.